नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय नगरच्या चौपाटीवर. आज आपण 5 वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड्स ट्राय करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर आता आपण पहिला आयटम ट्राय करतोय, डोसा, स्पंज डोसा. तर पाहू शकता आपला स्पंज डोसा आलेला आहे. आता आपण तो टेस्ट करणार आहोत. हा लोणी स्पंज डोसा म्हणजे तुम्ही पाहू शकाल हा स्पंजी टेक्स्चर असतं याला, म्हणून याला स्पंज डोसा म्हणतात. तर चला टेस्ट करूया कसा आहे. खूप गरम आहे, चटका बसतोय. कसं वाटतंय? इतक्या बागडीच्या आवाजात बोलल्यानंतर इथं आवाज नाही येणार. हा थोडासा जाड पण असतो स्पंज सारखा. याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि एक लाल चटणी, लाल तिखटाची चटणी, लसूण चटणी, सॉरी लाल तिखट नाही, लसूण चटणी. तर चला थोड्या वेळ तुम्हाला सांगतो याचं खाऊन पूर्णपणे कसा वाटतोय कसा नाही. आणि आज आपण 7 आयटम ट्राय करणार आहोत. तर चला पुढच्या आयटमला भेटूया. आता दुसरा आयटम आहे आपला पोटॅटो स्पायरल. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पोटॅटो स्पायरल बनवतात. आणि असं तळून घेतात. हा आला आपला पोटॅटो स्पायरल. पाहू शकता मस्त पैकी स्पायरल मध्ये स्टिकवर पोटॅटो गुंडाळलाय, त्याला फ्राय केलंय, डीप फ्राय. आणि त्याला फ्लेवर्स लावलेत आणि मेयोनीज पण. आपण नगरमधले 7 टेस्टी पदार्थ ट्राय करतोय आज. आता चला हे झाल्यानंतर परत एकदा आपण नेक्स्ट आयटम साठी भेटणार. टू बी कंटिन्यू. तर आता आपण आलोय क्रिस्पी वडापाव खायला. त्या क्रिस्पी वडापावची खासियत अशी आहे की ओनरचं म्हणणं आहे की आमच्या वडापाव मध्ये तुम्हाला ऑइल बिलकुल भेटणार नाही. तर चला आपण ओनरशी बोलूया. नाही नाही, काय खासियत आहे आपल्या वडापावची? आपलं क्रिस्पी वड्याची खासियत जर लोकांना वाटतं पाव तळल्यानंतर की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तेल ओढलं जाईल, पण आपल्या इथं पूर्णपणे उलट आहे की आपला जो पाव आहे क्रिस्पी वड्याचा तो पूर्णपणे 0% 1% सुद्धा तेल तो ओढत नाही. अरे वा. तर चला ट्राय करूया यांचा क्रिस्पी ऑइल फ्री वडापाव. तुम्ही इथं पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल ऑइल जाणवत नाही, हाताला सुद्धा ऑइल काहीच लागत नाही. म्हणजे त्यांचा जो दावा आहे तो एकदम खरा आहे. चला आता आपण खाऊन पाहूया. पाव मध्ये तेल सोकलं जातं, पण इथं क्रिस्पी वडापाव मध्ये बिलकुल तेल नाही आणि टेस्ट ही उत्तम आहे. आणि आपण हा ऑइल फ्री वडापाव खायला आलोय मशरूम माफियामध्ये.
आता आपण खाणार आहोत सगळ्यांची आवडती पाणीपुरी. सगळ्यांचे फेवरेट कशी जरी असेल तरी ती फेवरेटच असती. चला आता खाऊया पाणीपुरी. मस्त मस्त. चला आता एवढा आयटम संपवतो, पुढच्या आयटम मध्ये भेटूया. आता आपण आलोय कुल्फी खायला. तुम्ही पाहू शकता सिद्धेश्वर कुल्फी. तर आपली कुल्फी आलेली आहे. ही कोणती आहे? बटरस्कॉच. ओके, तर मी पिस्ता कुल्फी घेतली आणि तिने बटरस्कॉच. चला खाऊया. मस्त आहे बटरस्कॉच पण. तर अशा पद्धतीने आपण 5 आयटम कव्हर केलेले. आज 5 आयटम खाल्ले. 7 आयटम खायचा विचार होता, पण 5 आयटम मध्येच पूर्ण पोट भरलं आणि शेवटचं कुल्फीवर आणून आपण इथं व्हिडिओ एंड करतोय. तर चला, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.